बघू शकता डायरेक्टली थेट झाडावरून आपण करवंदा खातोय बघा. लय गोड आहेत. लय गोड. ही बघा कसली टपोरी भरभरलेली आहे ती बघा. ही बघा लाल भडक नुसती लाल भडक बघा. असं डायरेक्ट आहे बघा असा. बघू शकता बकरीची लेंडी आहे. मला वाटलं काय करवंद आहेत पण चला मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात होते आपल्या घरातूनच. आणि आपण आता इथून घरातून आपण जाणार आहोत. माहितीच आहे तुम्हाला आता आपण कुठं जाणार आहोत. तर राजेश दादा वेट करतोय. तर चला त्याच्यासोबत आपण जाऊया. आणि आज आपली वीकली ऑफ आहे त्याच्यामुळे ब्लॉग शूट करायला भेटला आहे 2 दिवस. आज आणि उद्या नाईट आहे. तर बघूया, टाईमपास करूया आणि काय काय बघायला भेटते ते तुम्हाला नक्कीच दाखवतोय. कंटिन्यू राहा ब्लॉगला. काय होता करवंद खाल्लं. करवंद का जांभला खावला? जांभळं आणि करवंद. चालेल सर, चालू कर. चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि राजेश दादा सध्या आलो आहे, आपण भाटात आलो आहे. तर आता आपला मिशन काय असणार आहे? सर्वात पहिलं करवंद आणि त्याच्यानंतर जांभळं. तर बघूया. आणि त्याच्यानंतर पण एक दुसरा पॉईंट आहे आमचा, तो तुम्हाला सांगू. पण इथं आलो चांजामध्ये येताना रस्त्याची क्वालिटी आणि रस्ता एवढा भारी झाला आहे, एक नंबर. म्हणजे जवळपास 7-8 वर्षांनी कॉलेज संपल्यानंतर मी आता आलेलो आहे. आणि बघूया आता काय होतोय, कसं होतंय. हे बघा करवंद. तर पहिलाच मिशन आपला सक्सेसफुल झालेला आहे. एकाच मिनिटामध्ये हे बघा, बघू शकता डायरेक्टली थेट झाडावरून आपण करवंदा खातोय बघा. लय गोड आहेत. लय गोड. लय भारी लय भारी लय भारी. असा माणूस लागतो सोबत. म्हणजे आपल्याला कसं गुगल मॅप असते तसा शेतातला मॅप राजेश म्हात्रे आहे. तर कॉन्टॅक्ट राजेश म्हात्रे. कधी पण कुठे पण तुम्हाला फिरवेल, म्हणजे शेताच्या एरियामध्ये आणि समुद्राच्या एरियामध्ये. कच्चे आहे बघा. फोटो काढायचे बघा. ही कशी लागतात टेस्टला? एकदम आंबट आणि ती एकदम गोड नाही? ते एकदम गोड. ओके, एकच मिनटं थांबा. हा बघा, या साईडला एक कच्ची करवंद आहेत. हे बघा, एक घेते जात ना. आणि या साईडला बघू शकता पिकलेली. थेट डायरेक्ट झाडावरून. हा लय आंबट होता. आणि एक्सप्रेशनच बघू शकता तुम्ही, तो किती आंबट होता आणि हा किती गोड आहे. बाई थँक्यू. चला आता दुसरा स्पॉट काय असेल आपला? आपण घ्यायची का नाही घरी जराशी? पण भरपूर आहेत, भरपूर झाड आहेत, त्याला माहिती आहे. तर बघूया काय काय बघायला भेटते. आणि आमच्या या एरियामध्ये शेत पण आहे, तो तुम्हाला दाखवतोय. माझ्या पाठीमागं तुम्ही आवाज ऐकू शकता बघा. पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोयल पावसाची वाट बघते. लवकर पाऊस पडू दे आणि माझी प्यास भागू दे. ऐकू शकता बघा, तिला शांत केली मी. ये होईना बात. आणि हा बघू शकता इथं पण करवंद आहेत. आणि आम्ही थोडे लेट आलो. मग आता अजून लवकर आलो सर. भरपूर काढून खाल्लीत लोकांनी सगळी. बस आहेत आपल्याला जराशी भेटली तरी आहेत ना अजून बघा. आता जराशी आपण आपल्या घरी नेण्यासाठी जरासा हे करूया. अजून झाडं आहेत पुढं. आमचं या साईडला कुठेतरी शेत आहे, मला वाटते त्या साईडला आहे. बघू जरा दिसला मला तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. आमच्या आजोबाई जपून ठेवलाय, बस आमच्या पिढीने तो विकला नाही पाहिजे. जपून ठेवलेला आहे तो. काय कधी पण नजर लागेल त्याच्यावरती आणि काय होईल त्याचा पत्त्या नाही. काय पण विकतात, आम्हाला नकलच विकतात. ही बघा किती करवंद. ही बघा, बघू शकता. हो पण वरती आहेत सर्व ती. आणि हात पोटणारी मी खातोय बघा. याला एक काटा सुद्धा असते बघा, अशा प्रकारचा. आणि हा जो रुपला ना तुमच्या रुपला माझे रुपला पायाला रुपलाय बघा. चपलातून आरपार. बेकार हुशारी नसते ना. चपलातून आरपार गेलो.
एवढी त्याला ताकद असते, पॉईंट त्याचा एवढा एकदम असते शार्प की तो चप्पल फाडून तुमच्या पायामध्ये जाऊ शकते. फ्रेश, ऑनली फ्रेश करवंद, छोटी छोटी मोठी मोठी. म्हणजे मी व्हिडिओ शूट करते आणि भाई नुसता जुडलाय खावाला, काय बोलायचं आता. घेचल काढ थोडंफार, आपल्याला पार्सल करूया. काट्यांची भीती ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि तुम्ही असे कधी गेलेत रानामध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब नसेल चॅनलला गेला तर सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत आपण जरा थोडा पुढं जाऊया. आणि याच्यानंतर तुला इथं जांभूळ माहिती काय कुठं आहे? बघा ही जांभळांची झाडं आहेत. तर थोड्याच वेळेला जांभळं कशी पाडतात, हातानेच पाडायला लागतील मला असं वाटते. बघूया, राजेश भाई आपल्यासोबत आहे. तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आपल्या करवंदा काढता काढता हा कोणता फल आहे तर काय आहे माहिती नाही. बघू शकतो किती मोठा आहे. वॉट अ बिग साईज. राजेश दादाला सुद्धा माहिती नाही काय आहे ते. जर तुम्हाला कोणाला काय माहिती असेल या फलाबद्दल किंवा काय आहे ते तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा कोणता झाड आहे तो पण सांगा. माझ्या पाठी बघू शकता इथं एक छोटासा एक तलाव सुद्धा आहे. या एरियामध्ये एवढा फिरलोय मी एरियामध्ये आलोच नाही कधी. या साईडला तर घरा लागतील ना, मी नव्हतं आलो. आणि त्या साईडला आमची शेतं आहेत, या साईडला पण शेतं आहेत. भरपूर प्रॉपर्टी आहे, काय टेन्शनच नाही. ओ गाईज बघू शकता बकरीची लेंडी आहे. मला वाटलं काय करवंद आहेत पण ही बकरीची टट्टी आहे. शी जा. आणि ज्या स्पॉटला आपण आलो आहे राजधानी घेऊन आलो आहे बघा, बघू शकता पूर्ण टोटल भरला आहे झाड. बघा अशी उपटायची अशी आई लाल लाल आहेत रे. हां डायरेक्ट फ्रेश झाडावर नाही बघा. लाल जवाब. किती पण कॅरी करावा मग किती पण कॅरी करा. मला असं वाटतंय ना एका झाडामध्ये आपली पिशवी भरून जाईल ते, एवढी करवंद आहे ती बघ. बघा ही बघा. ते थोडीफार खातोय मी आणि काढायला सुरुवात करतोय. आणि इथं बघू शकता ताडाची झाडं आहेत, पेंडी सुद्धा आलेत त्याला. ओके, या मराठीमध्ये आपण याला ताडगोला बोलतो आणि इंग्लिशमध्ये याच ताडगोल्याला आईस ॲप्पल म्हणतात. तर कोणी कोणी आईस ॲप्पल खाल्ला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि करवंद कशी उपटायची ते राजेश म्हात्रे यांच्याकडून शिका. दाखव भाई. नॉर्मल आहे ते, फक्त एक काटा लागतो ते सांभाळून. या बाजूला तर आमची व्हिडिओ बघून मला असं वाटत नाही पुढच्या वर्षी लवकरच ही करवंद संपून जातील. काय वाटते राजेशदा तुला? येतात लोक येतात, पण ही व्हिडिओ बघून लवकरात लवकर मला वाटते पुढच्या वर्षी संपतील नक्कीच. ही बघा काय भरली रे सॉलिड. हे बघा करवंद बघू शकता प्रॉपर ही कच्ची आहेत, या आंबट लागतात. माझी तर मारणार कॅमेरा. आणि ही पिकलेली आहे तर काढायची कशी बघा, अशी नॉर्मल अशी उपटायची अशी फक्त. बघा अशी. आणि काय टपोरी टपोरी आहे ती बघा. ती बघा लाल भडक आणि नुसती लाल भडक. बघा असं डायरेक्ट आहे बघा असा. एक नंबर. आणि पिशवी बघू शकता लगेच किती भरली आपली. आणि बघा 2 पिशव्या लगेच भरल्या आपल्या 5 मिनिटामध्ये. एवढी आहे तिथं. ही बघा कसली टपोरी भरभरलेली आहे ती बघा. सॉलिड काय क्वालिटी आहे यांचे, फ्रेश एकदम. राजेदा काढते. हे बघा वरती पण भरलाय पूर्ण झाड. आता राजेश दादा एक जराशी महत्त्वाची सूचना देते, लक्ष देऊन ऐका. हे बघा, हे बघा ही नॉर्मल ही करवंद साईज. ही बघा ही नॉर्मल, ही मोठी आहे. हां नॉर्मल करवंद हातात दाखवती. ही नॉर्मल आपली करवंद. आणि या साईडला बघू शकता दुसरा झाड आहे ते तसं. हे करवंद नाही आहे. हे काय मग? हा वेगळा मला पण माहिती, पण हे खाल्ल्यावर आपल्याला हे होणार, काहीतरी त्रास होणार. हां, तर असेच रानामध्ये देवपल असतात आणि राक्षस पल असतात. तर असाच माणूस सोबत असेल कोण तुमच्या देवासारखा, विठोबासारखा, तर वाचू शकते तुम्हाला मारताना. नाही तर हे पण काशीव
आणि ते पण घाशीव ना जाईल तुमचं इकडं जीव, मग वाचवायला कोणी आवाज नाही, म्हणून याला सोबत घेऊन यायचा. ओके चला आता नेक्स्ट स्पॉट आपला ही काढून झालेले आहेत. आता जांभलं बघायला जाऊया आपण, कारण एवढा वारा आहे तरी गरमी का करतंय हे बघ, फुल गरमी करतंय. आता जांभलाचं झाड शोधूया आणि जांभला खाऊया. करवंद भरपूर खाली. चला इथून आता आपण जाऊया. पण लास्टचा एक तुम्हाला पॉईंट सांगतोय, हे बघा पिकलेली आहेत ना ती, आज जरी उपटून नेली तर दुसरी कच्ची आहे ती दुसऱ्या 2-3 दिवसांनी ती पिकतात. तर असंच यांचं म्हणजे काय बोलते ग्रोथ होत असते. मेच्या एंडिंगपर्यंत ती राहतात. तोपर्यंत तुम्ही काय येऊन इथं खाऊ शकता. आणि या अशा एरियामधून चालताना सावधान, पायाखाली बघत जा, कारण दुपारच्या वेळी काय कुठला जनावर असेल सांगू शकत नाही. आणि हा कोणता फळ आहे राजेदा? काय माहिती आंबा आहे काय समजत नाही, कोण टाकलेत काढून. बाबा बाबा काय काय माहिती, काढून टाकलेत आंबा पण नाही. आंबा नाही काय माहित नाही. काय माहिती काय काढून ते फेकलेत. ना तर कोणी काय केलेलं असेल जादूटोना ना आपल्या यावाचा केलाय जादूटोना ना राजा केलाय जादूटोना. हा कलम लावलेला वाटतं कोणतरी. या कलमांपासून लांब राहायचं, नाहीतर डायरेक्ट तुम्हाला जेल होऊ शकते. आणि आपल्याला ते बिलकुल करायचं नाही. ओ माय गॉड, इथं बघू शकता 2 आंबे पडलेले आहेत. 1 2 आणि तिसरा कुठं आहे? हो 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 आंबा बघू शकता. आंब्याची क्वालिटी बघा, म्हणजे मला असं वाटतं हे नरम पडलाय. जवळपास याला पडून 1-2 दिवस झालेले दिसतात. चांगला आहे. हां तेच 1च दिवस झालेले दिसते. चला हे चांगले आहेत 2. ठेव. तो टाक, तो फेकून दे. एक तुला घे, एक मेरे को. तुला दोन्ही. नशिबी पिशवी तरी आणली आम्ही, नाहीतर मग तिथंच खाऊन जावं लागलं असतं. आंब्यावरती आंबा दिसतच नाही. ही बघा गाईज, जांभळाचं झाड बघू शकता, भरपूर मोठा आहे. पण या झाडाची खासियत म्हणजे ह्या झाडाची फांदी असते ती जाम कमजोर असते. तर या झाडावरती चढताना भरपूर जण विचार करतात, आणि कोण चढतसुद्धा नाही ना जास्ती जण. नाही बोलला विषय खतम. आता जी पडलेली भेटतील आपल्याला तीच खाऊ आणि कल्टी मारू. जांभळं लय गोड असतील का? पूर्ण पिकलेले आहेत ना, नरम पडली त्याच्यामुळं गोड असतील. बघूया काय, पण लय उंच जांभला काढणं मुश्किल आहे. एक त्या साईडला एक जांभलाचं झाड होतं, पण तो आता आहे का माहिती नाही. त्या साईडला एक ख्रिश्चन ती कॉलनी आहे ना, कॉलनीच होती ना ख्रिश्चन गली, त्या साईडला मला अनिकेत घेऊन गेला होता लास्ट टाइमला. जाम गोड आहेत. जाम गोड आहे, लय गोड आहेत. नरम पडलीत ना, लय गोड आहेत. चल बघूया कुठं आपल्याला काढायला भेटतात का इथून, नाहीतर मग काय हे घेऊनच आपण दुसरा काहीतरी प्रयोग करू. हो तुम्ही पण जांभळं कधी खालीत कमेंट करून नक्की सांगा, कुठे खालीत, कशी खालीत आणि कोणासोबत खालीत. बघ याला भाई टिपाला जुडलाय बघा. त्याची क्वालिटी बघू शकता, पण थोडी नरम झाली क्वालिटी. ही काम कर ना, ही फांदी घे ना, मार ना त्याच्यावर. नरम तीच गोड लागतात रे भाई, अशीच पाहिजे खायला. हो तर असे पडलेला खायला मला लय भीती वाटते, कारण एक किस्सा ऐकला होता मी. मुंबईमध्ये एका माणसाने कलिंगड आणला होता आणि तो फॅमिलीमध्ये कट करून खाला, आणि ते सगळेजण मेले. आणि त्याच्यानंतर माहितीच न पडला आहे की मेले कसे काय. त्याच्यानंतर काय बोलतात ते पोस्टमॉर्टम होऊन जे काही रिपोर्ट्स वगैरे आले, त्याच्यानंतर समजला की कलिंगड होता. त्या कलिंगडवरती सापाने बाईट मारली होती, आणि त्याच्यामुळं तो सापाचा विष कलिंगडमध्ये पूर्ण मिक्स झालेला, आणि तो त्याही खाला कलिंगड आणि जागच्या जागेवरती मौत. तर मी जांभूल मला भेटलेला पडलेला मस्त पुसला तो आणि तसाच टाकला, तोंडात टाकला. नंतर विचार आला माझ्या, नको बाबा, कारण कसं आहे इथं कधी काय होऊ शकते त्याची गॅरंटी नाही. पण एवढा टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास राहायचा. पहिला आपल्या चॅनलचाच नाव होता, पण तो विषय ऐकून मी टाकला. आहे बघा हात असे होतात जांभळं. हो. तर आता आपण आलोय मेन जांभळाच्या झाडावरती. झाडाच्या खाली आहोत आपण, मी आणि राजेश दादा. बघू शकता राजेश दादा काय करतात आता. हे आपला ड्रोन बनवतोय. दुरण म्हणजे पहिल्या जुन्याकाली आपल्या घरामध्ये आपल्या याच्यामध्ये पिशव्या नव्हत्या, तर आपण असे ड्रोन बनवत होते बघा. असं बनवतं, असा बनवून एक काठीचा तुकडा छोटासा घेतला आणि हा असा लावला. ड्रोन रेडी. ड्रोन रेडी. आता याच्यात आपण जांभळं भरू. ओके. किंवा करवंद, जांभळं काय भरायचं याच्यात. आणि आता काय
आता मॉडर्न जमाना आहे, म्हणजे तुम्ही आता बॉटल कापून पण घेऊ शकता आता. ओके. हे काय, आणि ज्याला बनवायला आहे ते काय सोपं आहे, एकदम सोपं आहे. 4 सेकंदात बनलं. तर हा जो जांभलीचा झाड आहे भरपूर उंच आहे ना राजेदा. भरपूर. तर ती जी खाली जी पडलेली आहेत ना तीच आपण उचलूया, कारण इथं फ्रेश जरा पडलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतोय जरासं आम्ही एटलतोय आणि मग म्हणजे काय बोलतात ते कलेक्ट करून तुम्हाला दाखवतोय. हे बघा सुरुवात करले. भर तो भर. आता आपल्याला एवढी जांभळं भेटलेली आहे ते बघा, बघू शकता तुम्ही. राजेदास कर, टेस्ट कर. हे बघा एकदम जराशी बारीक आहेत पण जराशी या साईडला फ्रेश आहेत. बघा कीड लागली ना याला होला. कीड नाही, ते काय पडलं असेल ना वरून. असं पण आहे, पण जांभळान कीड असते माहिती आहे का नाही तुला? मला नाही, मी नाही अजून बघितलं. मी नाही बघलेली आहे. नको खाताना विचार करून खावायला लागेल जरा. पहिले तर किरी सगळं खात. किरी प्रोटीन होतं ना त्याच्यात. कोण बघत होतं तेवढा. मला विकत घेऊन आणि झाडाच्या खाली काय बोलतोस? बसून, विकत घेऊन आणि झाडाच्या खाली बसून खाणे मजा वेगळी आहे. खायची मजा वेगळी आहे. कारण कसं आता पण स्वतः किती काढता भरपूर आहेत बघा. बाबा भरली नाही बघा, पूर्ण भरलाय बघा झाड. दिसताना का नाही माहिती ना तुम्हाला? आहे बघा हा गुच्छा बघा. जवळ भरपूर आहे, पण आता तो झाड पण एवढा मोठा आहे. दगड मारू शकतो पण खाली एवढे पडलेले आहेत. तीच संपर्क आताच फ्रेश पण पडलेली आहे आणि बहुतेक ही जी भरली नाहीये ती सगळी फ्रेशच आहेत. वा फुल यम्मी. बघूया आता जरा थांबा. आता या साईडला मोठा म्हणजे झाड भरलेला आहे, त्या साईडला दिसत नव्हता, तुम्हाला दाखवत थांबा. हे बघा किती भरली बघा जांभळा. बाबा 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 बाबो, फुल भरलाय जांभळाचा झाड. आणि या साईडला पण आहेत. जांभूल एवढी मोठी आहे का बोलू नका. आणि आता भरपूर आम्ही जांभळा आणि करवंद खाली आणि आता घरी पण घेऊन चाललोय बघा, बघू शकता तुम्ही. 2 पिशव्या. हे बघा ही माझी पिशवी आणि राजिताची पिशवी. आपण आलटी पलटी करू मग. चला, तो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग आपण कशावरती बनवू ते पण सांगा. एक मला असं वाटतं नेक्स्ट ब्लॉग आपण याच्या होडीमध्ये जर जेवण बनवायला गेलो तर लय भारी होईल. काय वाटते राजेदा? जाऊया नक्कीच. तर असाच ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा जाता जाताना आपल्याला ताडगोल्याची झाडं भेटलीत. आणि बघू शकता हे ताडांचे ताळे पडलेत. काय बोलतात याला? तारा ना, तारक. ही प्रॉपर याच्याने पहिले घरासाठी यूज करायचं ना, म्हणजे काय भीती पाणी नको यासाठी. मी पण त्याच्यानं राहिलेलो आहे. आमचा जुना घर होता, आताच तो फोडला 2009-10ला. आत्ताच म्हणजे टाईम झाला त्याला. आणि इथं बघू शकता राजेदाचं इथंच कुठेतरी शेत आहे. समोरच शेत आहे का? ओके. आणि आमचं पण आहे त्या साईडला, पण आता भरपूर वर्षांनी मी आलोही नाही इथं. कुठून कसा रस्ता आहे तो समजत नाही. नाहीतर मी पण बादशाह होतो, फिरायचो इथं. आणि हे तर काय ऑलरेडी त्यांचं जीवनच याच्यामध्ये गेलेलं आहे. तर आपण त्यांच्यासमोर बिलकुल काय नाही, पण मी पण फिरायचो. मला पण शेताची जाम आवड आहे. आणि हा बघू शकता बांध. पावसाळ्यामध्ये इथं पार्टी करायला स्पॉट भारी होत असेल. इथनं पाणी येत असेल आणि इथनं खाली एकदम एक नंबर जागा होत असेल. तर नक्कीच पावसाळ्यामध्ये आपण येऊ, इथं येण्याचा प्रयत्न करू. बघू कसा होतोय, मजा करू इथं. तर काहीच ब्लॉग संपवला नाही मी, कारण मला आता शेत बघायचं होता आमचा. आणि इथं हे बघू शकता इथला जो सर्वात चांजातला सर्वात मोठी जांभूल आहे. मोठी टपोरी जांभळं इथं आहेत. हे बघा दाखव. बघा हो सॉलिड. आणि मी बोलत होतो आमचं शेत फायनली तो बघा समोरच आहे. तिथं पण जांभळाचं झाड आहे बघा, पण प्रॉपर दिसत नव्हता. रोड टच आहे प्रॉपर. आता ब्लॉग आपण एंड करू. चला बाय बाय गाईज. बघू फॅन्टॅस्टिक. तू नको कमी खाता, तू शोध फक्त.
हा ना